बदलापूरमध्ये 2 चिमुरड्यावरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात एक संतापाची लाट उसळली। या घटनेवरून बरंचसं राजकारण देखील रंगलं। आता आठवड्याभरानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बदलापूरमध्ये जाऊन पीडित परिवारांची आणि आपल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। सोबत त्यांनी तिथं चर्चासुद्धा केली। या संदर्भात राज ठाकरेंनी एक ट्विट करून माहिती दिली। त्यांनी त्यामध्ये म्हटलंय, बदलापूरची दुर्दैवी घटना महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी संगीता चेंदवनकर आणि महिला सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली। त्या दुर्दैवी पालकांच्या कुटुंबियांना आधार दिला। या घटनेच्या आसपास मी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान विदर्भात होतो। यामुळे महाराष्ट्र सैनिकांशी आणि इतरांशी फोनवर संवाद साधला। आज मात्र बदलापूरला जाऊन तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी तिथल्या स्थानिकांशी जाऊन भेट घेतली। बदलापूरची घटना त्यावर एक महिला पोलीस अधिकाऱ्यानं दाखवलेला हलगर्जीपणा बेफिकिरी इतकी टोकाची होती की लोकांचा राग अनावर होणं, त्यातून निदर्शनं होणं हे स्वाभाविकच होतं। अशा उद्रेकानंतर परिस्थिती ही नरमाईनं हाताळायची असते, पण इथल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेलेत। लोकांच्या मागे ससेमिरा लावला गेला आहे, हे चूक आहे, असं होता कामा नये। त्यामुळं मी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आंदोलकांना त्रास न देण्याचा आग्रह धरलाय। मी नेहमी म्हणतो तसं की महाराष्ट्रातील पोलिसांवर इतका ताण असताना पण ते ज्या पद्धतीनं राज्य हाताळतात ते वाखाणण्याजोग आहे। पण शेवटी पोलिसांवर पण कुठून येणारा ताण, राजकीय हस्तक्षेप याचा त्यांना कायम त्रास असतो। तसं इथंही राजकीय हस्तक्षेप आहे असं मला जाणवतंय। याबद्दल मी सरकारशी बोलणार आहे। सामान्यांना वेठीस धरण्याच्या ऐवजी राज्यातील स्त्रिया सुरक्षित राहतील हे पाहिलं तर अशा प्रकारची निदर्शनच होणार नाहीत। त्यामुळे सरकारनं आपलं प्रथम कर्तव्य या घटना होऊ न देणं, गुन्हेगारांना शासन करणं हे विसरू नये। आणि मी मागे म्हटलं होतं तसं महाराष्ट्र सैनिकांनी या घटनेत जशी सतर्कता दाखवली तशी यापुढेही कायम दाखवावी आणि गरज पडली तर अशा घाणेरड्या प्रवृत्तींना हात सोडून कसा धडा शिकवायचा हे तुम्हाला माहीतच आहे। राज ठाकरेंनी हे ट्विट केले आणि सोबतच तिथली काही छायाचित्रंसुद्धा आपल्या ट्विटरवरती टाकली आहेत। बदलापूरच्या या प्रकरणामध्ये आता थेट राज ठाकरेंनी एंट्री घेतल्यानंतर आता इथून पुढच्या तपासाला वेगळी गती निर्माण होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय राज ठाकरे सरकारशी या घटनेबाबत नेमका काय संवाद साधतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।